एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा. हा शुद्ध मूर्खपणा आहे की नाही हो. वेळ नाही म्हणून हा मुलगा हनीमूनलाच जात नाहीये. आता वेळ नसेल तर मग तू 15-20 दिवसांनी जाणं म्हणावं. कॅन्सल कशाला करायचं. शिवे मी तर घना केरळला जाणार आहे म्हणून काय काय प्लॅन्स केले होते माहितीये. मी ना त्याला मस्तपैकी मुंडू वेष्टी आणायला सांगणार होते. काय हो काय मुंडू वेष्टी काय मुंडू वेष्टी आणायला सांगणार होते. अगं इकडे आणेस्तोपर्यंत खाण्याचे पदार्थ खराब होतील ना. मुंडू वेष्टी हा कापडाचा प्रकार आहे. त्या मटेरियल मध्ये उत्तम साड्या मिळतात. मस्त काठ असतात त्या साड्यांचे. आणि ना मी त्याला ना पुट्टू पात्र पण आणायला सांगणार होते. अगं मी सांगीन ना त्याला ती साडी आणायला. पुट्टू हा खायचा पदार्थ आहे. ते करण्याचं पात्र हवं होतं मला. पण हे आमचं पात्र जातच नाहीये ना. यमीचे बाबा हे बघ तुम्ही सांगा ना घनाला जायला. तुम्ही सांगितलं ना तर तुमचं ऐकेल. तो तुमचा लाडका पुतणे आहे ना. अगं सांगितलं असतं ग. पण एकदा का सगळीच बोट चेचली असतील चेपली असतील तर कुठलं बोट पुढे करायचं ग माणसाने. अरे बापरे काय काय झालंय. काय हे बघा तुम्ही ना हे असं मला न कळणारं बोलायला लागलात. माझ्याकडे असे पाठ करून बसलात ना की मला कसला तरी वेगळाच वास यायला लागतो. नाही नाही काय काय नाही 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 काय लपवताय. काय काय माझं कामही करायला घेतलंय तुम्ही असे बोलताय. काय लपवताय काय. नाही काय 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 मग मग बघ डोळ्यात बघ माझ्या. बघ डोळ्यात डोळे बघ प्रामाणिकपणा असा. म्हणजे एक वेळ माझी जीभ खोटं बोलेल तुझे कान खोटं ऐकतील पण माझे डोळे. तुम्ही कन्फ्यूज करताय मला. तुम्ही नेमकं कशाबद्दल बोलताय हे मला कळलं ना की मग मी ठरवेन तुम्ही खरं बोलताय की खोटं ते. हो आत्ताच ठरवायचं का. म्हणजे डोक्यावरचं टेन्शन जाईल का माझ्या. हा एक सेकंद ना. बोट पकड. कुठलंही पकड असं काय ते. कन्फर्म नाही असं काय तू. काय खुश घनाना टिपा लावतोय. काही रेकॉर्ड बिकॉर्ड केलं नाही. कसलं रेकॉर्डिंग. कसलं काय कसला रेकॉर्ड. रेकॉर्ड सचिन तेंडुलकर रेकॉर्ड करत नव्हता. मी त्याला म्हणलं सचिन तेंडुलकर रेकॉर्ड करणार आणि त्यांनी जे रेकॉर्ड केलं ना ते कोणीच रेकॉर्ड मोडू शकणार नाही. मला खरं सांग. मटर सून ना तू लढ. रेकॉर्ड कसली गोड आहे यार ही. अगं काय दमली होती म्हणून घोरत होती. काय घोरतीये आणि मला म्हणते मी घोरत नाही. हिला आता
घोर आणि घोर. गुड मॉर्निंग बाबा. अरे गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. आपण इथे बसायचंय? हा बस नाही तर बस बसूया ना, चालेल ना. नाही तर एक झोपाळा, झोपाळ्यावर बसूया. मस्त झोके घेत कॉफी. येस, बस तू झोपाळ्यावर बस. बस. हा जायफळयुक्त कॉफी. हा हा. बाबा मी घेऊ का पेपर्स? काय कॉफी? नाही. हा पेपर घे 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 पेपर घे. या झोपाळ्यावर नको, काय कोडी सोडवायला प्रॉब्लेम येतो. बरं हालत राहतं ना. मी काय म्हणते बाबा, आपण तिकडेच बसूया का? ग्रेट. ये ये इथंच बसूया. बेस्ट जागा आहे. इथे इथे इथं बस, इथं बस, इथं बस. बस ठेवते पेपर. आपल्याकडे रोज एवढे न्यूजपेपर्स येतात? अगं एवढ्याचं काय घेऊन बसलीस? संध्याकाळपर्यंत सगळ्या पेपर मधली शब्दकोडी सोडवतो की नाही बघ. शब्दकोडी? बापरे, मला नाही जमत. त्यात काय जमायचंय, सोपं असतं ते. हे बघ हे बघ. 4 आडवी अक्षर. नागपूर मधला एक तलाव. 4 आडवी अक्षर. 4. मला नाही माहिती. अंबाझरी. ओ वाव. त्याला जोडूनच पुढचं बघ. री लक्षात ठेवायचं अंबाझरी मधला. आणि त्याच्या पुढचं अक्षर शोधायचंय. म्हणजे 2 अक्षरी. रिकाम, मोकळं. री रीत. रीत. करेक्ट आहे की नाही? सोपं नाही पण तरी अवघडच आहे. मला सांग, तुला खेळायला काय आवडतं? मला स्क्रॅबल खेळायला आवडतं. स्क्रॅबल? ठीक आहे, मी आणवतो स्क्रॅबल. तू काय वाटतंय ते सांग मला. सापशिडी, ल्युडो, अगदी व्यापार सुद्धा. म्हणजे मला तर काही कामधंदा नसतो. आपण खेळतो ना कॉफी पिताना सकाळी. मी ज्ञानाला आत्ता पाठवतो. नाही नाही बाबा, मला आज ऑफिसला जायला लागेल ना, त्यामुळे. हो ऑफिस. हा पण आपण सुट्टीच्या दिवशी खेळू ना, रविवारी. हो रविवारी असते सुट्टी, तेव्हा खेळू आपण नक्की. पण हा रविवार सोडू ना. का? म्हणजे कसं आहे की आता तुम्ही एकतर हनीमूनला जात नाही. हो. मी काय म्हणतो की रविवारी कोल्हापूरला जाऊन कुलदैवताचं दर्शन घेऊन या. म्हणजे तुम्हाला जमलं तर. चालेल. बोलते मी घनश्यामशी बोलते. कॉफी कशी आहे? मस्त झाली. जायफळ युक्त. घनश्याम आजची न्यूज ऐक. आपण हनीमूनला जात नाही होत तर किमान कुलदेवतेच्या दर्शनाला जावं अशी बाबांची इच्छा आहे. तू सूर्यदेवतेचं दर्शन घेतलंस ना तरी खूप होईल माझ्याकरता. घनश्याम उठ ना रे घनश्याम प्लीज. असं दिवसा डोळा पसरू नको रे, तुला बघून मला मरगळ येते. शी ए उठ 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 उठ. आज ना मी तुला दाखवतोच मी दिवसा ढवळ्या का झोपतो ते. हा घनश्याम आता आती होतोय, तू बसल्या बसल्या घोरतोयस. नाही, तू घोरतेस. काय? बस ना, बस बस. काय? हे बघा, कोण आहे? हे मी आहे. हो मी घोरतीये. हो तू शूट केलंयस? हो घनश्याम मी घोरते. हो हो कारण मी नवीन जागेत आली आहे ना, आणि त्यामुळे. तुला बालडम आहे. हा आणि तुझी दगदग झाली ना की तू घोरतेस. हो काल तुझी खूप दगदग झाली होती म्हणून तू घोरलीस. ही सगळी वस्तुस्थिती आहे, पण फॅक्ट काय, तू घोरतेस. मला आता कळलंय. आता ते डिलीट कर ना. नाही घनश्याम डिलीट कर रे. नाही ग, डिलीट कर प्लीज. नाही.
घनश्याम डिलीट काय डिलीट कर डिलीट कर घनश्याम तू लहान आहेस का डिलीट कर रे तू. हे बाबा मी डिलीट करणारच आहे. मला तुला फक्त पटवून द्यायचं होतं की तू घोरतेस. पटलंय मला पण आता तू डिलीट कर आणि बाहेर जा. का ही माझी खोली आहे. मी बाहेर जाणार नाही इकडनं. घनश्याम तू बाहेर जा कारण मला पुन्हा घोरायचंय. मला आता कपडे बदलायचेत ना म्हणून प्लीज. आणि डिलीट कर ते डिलीट कर. म्हणजे मी खरंच घोरते. आणि घोरण्यात पण कसं एक मधा रोमॅन्टिक स्वर लागलाय नाही वैनुडीचा. हो काय बघताय तुम्ही. झिंग चिक्का झिंग चिक्का एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा. झिंग चिक्का झिंग चिक्का एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा. मला बाहेर काढला. मला 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 बाहेर काढला माझ्या रूम मधनं. का तर ह्यांना तयार व्हायचं. व्हॉट नॉनसेन्स. काय अरे काय झालं काय असं खांबाला धरून का झोपलायस. अरे काय ती राधा तयार व्हायला वेळ. मग अगं नाही काय काय झालं आयडी. राधा तयार होते मग ती तयार व्हायला वेळ घेणार मग माझी चिडचिड होणार म्हणून मी म्हंटल की जरा बाहेर मोकळ्या हवेवर. छान छान. म्हणजे झाला तर तुमचा संसार सुरू झाला. छान छान. फोन बघ ना. अरे काय फोन कशाला पाहिजे तुला. अरे मला गेम खेळायचा आहे. 5वी क्रॉस करायची आहे. ए अभ्यास कर. बॅटरी जाते याची. फोन मिळणार नाही. ए गणादा आता कशाला पाहिजे तुला फोन. हा आणि आता कोणाला फोन करणार आहेस. राधा वहिनी आली आहे ना. अरे तू हसू नकोस. बघितलंस का माझं लग्न झाल्यापासून जो तो येता जाता मला टपल्या मारतोय. का आता म्हणे लग्न झालंय ना. तो नाक्यावरचा वडापाववाला काल त्याच्याकडे गेलो होतो तर त्याच्याकडचा मुलगा मला म्हणाला आता कशाला पाहिजे वडे. आता तर लग्न झाले ना. नाही 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 मी हसत नाहीये. खूप वाईट आहेत लोक. तू नको रे राजा त्यांच्याकडे लक्ष देऊ नको. मला ना इकडे कुठे चाललायस. राधा झाली असेल तयार. हो ना. कूताई कूताई कूताई. अगं हे बघ ना. ए ऐक ना गंगा. हे कसलं गोड रोमॅन्टिक आहे ना. म्हणजे राधा वहिनी अशी झोपली आणि घना दादा तिच्याकडे एकटक बघतोय. अगं पण ताई त्यात घना दादा कुठे आहे. बावळट. तर राधा वहिनी झोपली आणि घना दादाने क्लिप रेकॉर्ड केली. म्हणजे दादा तिच्याकडे एकटक बघतोय असं नाही का होत. म्हणजे काय राधा वहिनी घोरत जरी असली ना तरी दादाला तिच्यावरून आपली नजरच हटवायची नाहीये. आणि घोरण्यात पण कसं एक मधा रोमॅन्टिक स्वर लागलाय नाही वैनुडीचा. नाही नाही काय नाही नाही. हा काय लागलाय. कुहू काय बघताय तुम्ही. काहीच नाही ग काहीच नाही. हे असं काय करतोस. काय नाही काय नाही. दाखव ना तिला एवढं काय त्यात. हे बघ अगं तू झोपेत सुद्धा इतकी छान दिसतेस ना.
आणि घोरताना असं रोमॅन्टिक्स वर कसं जमतं ग? किती छान. बघू. बाळा, आपल्या घरात कोणी कोणी बघितली ही क्लिप? नाही नाही कोणीच नाही बघितली. फक्त कुताईने बघितली आणि मी. काय का हो? हो खरंच. आणि बघ ना ग, म्हणजे या क्लिप मध्ये घना दादा इतका एकटक बघतोय ना तुझ्याकडे, किती रोमॅन्टिक. आता मी बघते तुमच्या घना दादाकडे. तो शोधतोय ना मोबाईल, त्याला काम आहे ना थोडस. आलेच मी. घनश्याम, आता राडा. चल. हो हो हो. अरे हो. अय्या, राधा वैनुडी आणि घना दादाचं पहिलं भांडण. अरे मी आपल्या बेडरूम मध्ये बेडवर झोपण्याच्या ऐवजी वळकटीवर झोपले होते असं शूट केलंयस तू. आणि ते बघितलंय आता सगळ्यांनी. झिंग चिक्का झिंग चिक्का एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा. झिंग चिक्का झिंग चिक्का एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा. घनश्याम, राधा, अगं तू ऑफिसला गेलीस कधी आणि आलीस कधी? हल्ली बहुतेक तुला माझ्याशिवाय करमेन असं झालं राधा. घनश्याम, तुला सगळ्या गोष्टींची गंमत वाटते ना? हो. तू कशाचीही मजा घेऊ शकतोस ना? हा. लोकांच्या पर्सनल गोष्टींची सुद्धा. हा? तू तुझ्या फोनवर काहीतरी शूट केलंस ते वर तू पोरांना बघायला दिलंस. मी गंगाकडनं फोन घेऊन येतो. चार घेते ग टोमॅटो. हो पुरतील. ए पाणी कमी घाला, कणकेत सैल झाली तर लाटता नाही येत पोळ्या. ओ माय गॉड. एक अस्फुट अनाहूत गंमत आज दोन जीवावर उठली असेल का भाबड्या गमतीचा खेळखंडोबा होऊन बसेल. काय होतंय? खरं तर ना, मी गंगाकडून तो मोबाईल घेऊन बघायलाच नको होतं. तुला कविता होतीये का? मग इकडे आम्हाला काही महत्वाचं सांगायचंय तुला. महत्वाचं सांगायचंय, अतिशय महत्वाचं सांगायचंय. भयंकर गोंधळ झालेला असू शकतो आणि आत्ता घना दादाच्या खोलीत काय चालू असेल ना, काही सांगता येत नाही. ए, घनाच्या खोलीत काय चाललंय त्याच्याशी तुम्हाला लहान मुलांचा काय संबंध आहे? एक तर मी लहान नाहीये आणि दुसरं म्हणजे तुम्ही सगळे मला का ओरडतायत? चूक माझी नाहीच आहे ना, चूक घना दादाची आहे. एक मिनिट. काय झालंय? काय झालंय माहितीये का? घना दादाने राधा वहिनी घोरतीये हे आपल्या मोबाईल मध्ये रेकॉर्ड केलं. ती क्लिप मी आणि गंगाने मुद्दाम नेहा चुकूनच बघितली आणि आम्ही हे बघितलंय, हे राधा वहिनीने बघितलं. रोमॅन्टिक. राधा घोरते? नाही. हो, मी प्रत्यक्ष पाहिलं ना. बरं कळलं. पण घना म्हणजे प्रात्यच आहे, असला पोरकटपणा करायचं का? कसं झालं असेल बिचाऱ्या राधा. हो ना. हे बघ कुहू, आता आम्हाला दोघींना सांगितलंयस ना तेवढं ठीक आहे. गावभर दिंडोरे पिटू नका आता ह्याचे. गप्प राहा. नाही ग, पण राधा वहिनुडी ना घना दादाला बहुतेक जाब विचारायला गेली. घनश्याम म्हणजे आता राधा वहिनी घर सोडून जाईल ना. रोमॅन्टिक. अगं ये. काय वाटेल ते काय बोलतोय तुम्ही? वहिनी नाही, पण याचा अर्थ आता घनाच्या खोलीत भांडी वाजत असतील ना. पण बरोबर आहे तिचं.
आमच्या ह्यांनी जर असं काही केलं असतं ना तर मी पण मी जरा अंदाज घेऊन येते. मी पण येऊ. चुप, कुठेही यायचं नाहीस तू. घना पण ना वहिनी. अगं बाई, तू माझ्याशी भांडू नको. नाही. मी पण येते. तू कुठे चालली आहेस आता? माई आजींना सांगून येते. अगं हे नको. अगं हे परी आई. मला पण बघायचं नवरा बायको पहिल्यांदा कसे भांडतात ते. इकडे ये, इकडे ये. तू इथे गप्प उभी राहणार आहेस, कुठेही जायचं नाहीये. ग तिकडे नवरा बायकोंमध्ये पहिल्यांदा भांडण होतं आणि बघायला काय चालली आहेस? बॅड हॅबिट. उभी राहा. मी आले 2 मिनिटं. पकड. घनश्याम, तू असं कसं काय करू शकतोस? अगं मी काय मुद्दामून थोडीच केलं. म्हणजे हे बघ, मी ही क्लिप डिलीट करणारच होतो, पण तेवढ्यात गंगा माझ्याकडनं फोन घेऊन गेला गेम खेळायला. आणि लिसन, इट वॉज अन ऍक्सिडेंट. आता त्यावरनं तू माझ्याशी भांडणार आहेस का? मी कसं आहे ना घनश्याम, मी तुझ्याशी भांडूच शकत नाही. कारण भांडण तेव्हा होतं जेव्हा दोन्ही माणसांना वाटतं की आपलं बरोबर आहे. पण इथे चूक तुझी आहे. हे सूर्यप्रकाशा इतकं लख आहे, त्यामुळे मी तुझ्याशी भांडूच शकत नाही. आणि हे मला मान्यच आहे ना. म्हणजे मला मान्यच आहे की मी हेच म्हणतोय ना की हे चुकून झालंय. असं कसं चुकून झालं घनश्याम? उद्या एखादा खून करणारा माणूस असं म्हणाला की मी चुकून खून केला, तर असं चालेल का? मी डिलीट करतो. मी लगेच डिलीट करून टाकतो. म्हणजे काय, हे डिलीट. हे बघ मी डिलीट केलं. बघ. हो, दिसलं. केलं डिलीट. आता हा, डिलीट झालं ना आता. आणि मुलांची काळजी करू नको. ती लहान आहेत अगं. म्हणजे आजचा दिवसभर हसतील, मग रात्री विसरून जातील. घनश्याम, तू लहानपणी खरंच डोक्यावर पडला होतास का रे? हा, मी घोरते, हे सगळ्यांना कळेल, ते सगळे बघतील, मग मला चिडवतील म्हणून मी चिडलेली नाहीये. मग अरे, मी आपल्या बेडरूम मध्ये बेडवर झोपण्याच्या ऐवजी वळकटीवर झोपले होते असं शूट केलंयस तू. आणि ते बघितलंय आता सगळ्यांनी. आता एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा.